मी आदरणीय व्यासपीठ म्हणणार होतो, पण व्यासपीठ खालीच गेलंय, त्यामुळे मला सर्वप्रथम इथे बोलवलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मी जे आत्तापर्यंत बघितलं, या सर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची प्रगती बघितली, इथल्या बिल्डिंग्स बघितल्या, इथले आदरातिथ्य बघितलं, इथलं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, पुढचे प्लॅन्स आणि सगळं बघून मला अतिशय आनंद होतोय की तुमची प्रगती खरोखरच ग्रेट आहे. अनेक हजारो विद्यार्थी इथे शिकत आहेत आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं तुम्ही चांगल्या तऱ्हेने भविष्य घडवणार आहात. आज मी जे बोलणार आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बोलणार आहे. माझी फक्त एक विनंती आहे की कित्येक वेळा सगळी मुलं मुली जमले आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा ते बरेच गप्पा मारतात, मोबाईल बघतात, काहीतरी चालू असतं, तर त्यांनी फक्त मलाच डिस्टर्ब होतं अशाला भाग नाही, पण तुम्ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मिस कराल असं मला वाटतं. त्यामुळे ते कृपा करून पुढची 45 मिनटं ते टाळा. हा विषय इतका महत्त्वाचा आहे की मला असं वाटतं की या विषयाचं निदान बेसिक ज्ञान जर का नसेल तर आपण उद्या कालबाह्य होऊ. आपल्याला उद्याच्या जगामध्ये काहीही स्थान नसेल. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्ही वकील असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही इंजिनियर असा, मेकॅनिकल इंजिनियर असा, सिव्हिल इंजिनियर असा, अकाउंटंट असा, आर्किटेक्ट असा, सिनेमाचं डायरेक्शन करत असा, म्युझिक डिरेक्टर असा, संगीतकार असा, गाणारे असा, इन्स्ट्रुमेंटलिस्ट असा, काहीही असलात तरी सुद्धा तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ह्याचं बेसिक ज्ञान असण्याची प्रचंड गरज आहे. आणि ते जर का नसेल तर तुम्ही फेकले जाल. मी अतिशय मोठमोठ्या कंपन्या फेकल्या गेलेल्या बघितल्या आहेत, मोठमोठे देश मागे पडलेले बघितले आहेत, फक्त AI नाही, एकंदरीत टेक्नॉलॉजीमुळे. कोडॅक नावाची कंपनी तुम्हाला माहीत असेल, माझा कस्टमर होता फिनलंडमध्ये. मी दर महिना 2 महिन्यात जायचो. पूर्वी जुन्या लोकांना माहीत असेल, कोडॅक नावाची कंपनी होती, ती कुठे फेकली गेली कारण त्यांनी ॲनालॉग फिल्म फक्त वापरली, डिजिटल फिल्म वापरली नाही. $multi-billion कंपनी कम्प्लिटली खलास झाली. नोकिया नावाचा फोन जुन्या लोकांना आठवत असेल. नोकिया म्हणजे फिनलंडमध्ये माझा कस्टमर होता, तिथे मी जायचो. ते $multi-billion कंपनी, त्यांनी अँड्रॉइड स्वीकारलं नाही आणि ती कंपनी नष्ट झाली जवळपास. आता पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करते. ब्लॅकबेरीचं तसंच झालं. राष्ट्रांचं होतं तसंच कंपन्यांचं होतं आणि तसंच माणसांचं पण होतं. आणि त्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये जर का आपल्याला ऑब्सोलीट व्हायचं नसेल, थोडंफार टिकून राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची निदान त्याची केपेबिलिटी काय आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. ते जर का कळलं नाही तर आपण कुठे फेकले जाऊ. म्हणून मी तळमळीने बोलतोय. उद्या तुम्ही सगळे जे विद्यार्थी आहात, कुठल्याही असेल, अगदी मेडिकल फील्ड असेल, आर्किटेक्चर फील्ड असेल, फार्मसी फील्ड असेल, या सगळ्या क्षेत्रांवर प्रचंड प्रभाव पडणारी जी क्षेत्र आहेत त्यातलं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे. अब्दुल कलाम म्हणायचे की हे शतक 3 T's आहे, BT, NT आणि IT, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय प्रामुख्याने आहे. तुम्हाला सांगतो, 2013 साली पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व लोकांना कळलं. जेव्हा इमेज रेकग्निशन सुरू झाली आणि डीप लर्निंग निघालं, मी ते सगळं कसं ते सांगणार आहे, हे AI चालतं कसं हे सांगणार आहे तुम्हाला चक्क इथून. आणि 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, अटेन्शन इज ऑल यू नीड, आणि त्याच्यापासून लार्ज लँग्वेज मॉडेल्स निघाली, ज्याची ChatGPT, ग्रॉक, अँड्रॉइड, ही जी सगळी आहे, जेमिनी वगैरे, ही सगळी लार्ज लँग्वेज मॉडेल्सची रूपं आहेत. ते 2017च्या एका पेपरवरनं सुरू झालं आणि 2019 पासून ओपन AIने ते करायला सुरुवात केली. 2022 साली पहिल्यांदा GPT-1 आला, मग पुढे GPT-2 आला, मग 3, 3.5 असं करत GPT-5 पर्यंत आलेलं आहे. परवाच क्लॉडने जे केलं अँथ्रॉपिकच्या, एक साधा पेपर आला, एक साधी बातमी आली की त्यांनी काढलेलं जे मॉडेल आहे
ते प्रोग्राम लिहितं, स्वतःच टेस्ट करतं आणि स्वतः पुन्हा सुधारतं, पुन्हा टेस्ट करतं, स्वतः पुन्हा सुधारतं, असं करत करत त्या परफेक्ट होतं. ह्याचा असा पेपर जेव्हा आला तेव्हा अनेक सॉफ्टवेअर कंपन्या जगातल्या आणि भारतातल्या हादरल्या, कारण उद्या सगळं कोडिंग आणि टेस्टिंग आणि कॉल सेंटर्स आणि सगळं नष्ट होणार आहे त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं आणि धडाधड शेअरचे भाव कोसळले. 1000नी कोसळले काही दिवसांपूर्वी आणि काल परवा पुन्हा आणखीन 1000नी कोसळले, कारण आणखीन एक पेपर पब्लिश झाला. हे सांगण्याचं कारण असं की आत्ता जे चाललेलं आहे ते प्रचंड युद्ध चाललेलं आहे. म्हणजे इलॉन मस्क नंतर जेफ्री हिंटन आणि अनेक जे लोक आहेत त्यांना कोणीतरी विचारलं की पुढच्या 10 वर्षात काय होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. त्यांनी म्हणजे नोबेल लॉरेट्स आहेत आणि जे प्रचंड ते खरे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात आम्हाला पुढच्या महिन्यात काय होईल ते सांगता येत नाही, 10 वर्ष तर कुठल्या कुठे गेली. इतक्या फास्ट ते बदलते. तुम्हाला एक साधं स्टॅटिस्टिक्स सांगतो की गेल्या 10 वर्षात आपण जेवढी प्रगती केली त्याच्यावरनं पुढच्या 10 वर्षात काय प्रगती होईल ह्याचा अंदाज आपल्याला बांधता येणार नाही, कारण पुढच्या 10 वर्षात गेल्या 10 वर्षापेक्षा अनेक पटींनी जास्त प्रगती झालेली असेल. एक सहज आणखीन एक स्टॅटिस्टिक्स सांगतो की गेल्या 10 वर्षात जी आपण प्रगती केली तंत्रज्ञानामध्ये ती आत्तापर्यंत मानवी इतिहासात जेवढी प्रगती झाली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त प्रगती झाली. म्हणजे आपण एकदम हुशार झालो का, आपण हुशार झालेलं नाही. न्यूटन जसं गॅलिलिओ कोपर्निकस यांच्या खांद्यावर बसून त्याची हे थेरी त्यांनी मांडली असं म्हणायचं आणि तो तसं आपण हजारो लाखो संशोधकांच्या खांद्यावर बसलेलो. आज जगभर हजारो लाखो लोक जे काम करतायत त्याचा आपल्याला फायदा होतोय आणि तितकं फोफावलं आहे, इतक्या अक्षरशः हजारो लाखो अतिशय ब्रिलियंट माणसं काम करतायत की त्यामुळे त्या प्रगती एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे dy/dx नाही, d2y/dx2 आहे. आणि त्यामुळे उद्याच्या जगात पुढच्या 10 वर्षात काय होईल हे प्रेडिक्ट सुद्धा करता येणार नाहीये 5 वर्षात सुद्धा. त्यामुळे आपल्याला जागं राहिलं पाहिजे आणि उद्याच्या जगात खळबळजनक असं वातावरण असणार. मी सगळ्यात शेवटी मग आपण काय केलं पाहिजे ह्याच्याकडे येणार आहे. पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो बरं का, तुम्हाला ChatGPT तुम्ही वापरला असेलच. ChatGPTला आपण सगळा डेटा पुरवतो, सगळं विकिपीडिया, इंटरनेटचे वेब पेजेस, सगळं इंग्रजी नॉवेल्स, इंग्रजी किंवा कुठल्याही भाषेतल्या आपले संवाद किंवा चॅट्स जे असतात ते, एवढंच काय मेडिकल रेकॉर्ड्स असतील ती, सायकोलॉजिकल सेशन्स असतील ती, जे काय सगळं मटेरियल आपण ते ChatGPTला पुरवतो. ते तो सगळा डेटा जो आहे तो अर्थात जास्त स्क्रब करावा लागतो, तो क्लीन करावा लागतो आणि नंतर मग तो डेटावरनं आपल्याला ते मॉडेल ट्रेन करावं लागतं. ते कसं होतं ते मी सांगणार आहे. पण समजा ChatGPTला कुठलाही नाव दिलं आणि सांगितलं ह्याच्यावर तू कविता कर आणि त्याच्याविषयी काही माहिती अवेलेबल नसेल इंटरनेटवरती तर तो काहीतरी थापा मारायला लागतो. तू खूप चांगला मनुष्य आहे, तू अमुक अमुक, काय माहितीच अवेलेबल नाही. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात प्रॉबेबिलिटी तो विचार करतो आणि काहीतरी कविता करून देतो, काहीतरी लेख लिहितो, निबंध लिहितो. एका माझ्या फॅननी माझ्यावर कविता करायला सांगितली. लकीली माझ्याविषयी माहिती बरीच आहे इंटरनेटवरती. मी इकॉनॉमिक्सवरती 2-3 पुस्तकं लिहिली, सायकॉलॉजीवरती 10, बायोलॉजीवर 6, मॅथमॅटिक्सवरती 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. मी म्युझिकवरती 2 पुस्तकं लिहिली, वेस्टर्नवरती 1 आणि इंडियनवरती 1. तर मी म्हणजे संगीत, अर्थशास्त्र, संगणक आणि इतर अनेक विषयावर मी जी पुस्तकं लिहिली. मी माझा मोठेपणा सांगणार तर सांगत नाही आहे, हे ChatGPTला माहिती आहे. त्यामुळे एका माझ्या फॅननी माझ्यावर कविता करायला सांगितली आणि ती कविता त्यांनी हिंदीत केली. ती कविता अशी होती, माझं खरं म्हणजे हिंदी खूप वाईट आहे. आत्ता त्याने सांगितलं की माझा बोर्डात 16वा नंबर आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये. माझा खरं पहिला नंबरच येणार होता, पण मला हिंदीत 100पैकी 43 मार्क पडले. कारण 7 मार्क जरी जास्त पडले असते तरी मी सर्व बोर्डामध्ये पहिला आलो असतो. कारण हिंदी माझं एवढं वाईट होतं. त्याने वाक्प्रचार करायला सांगितला तेव्हा मी लिहिलं होतं की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नहीं म्हणून. त्यामुळे सगळ्या मास्तरांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना काही जमलं नाही. त्यामुळे 43 मार्क पडले मला. पण माझ्यावर कविता मात्र केली ती हिंदीमध्ये केली. त्यांनी सांगितलं हिंदीमध्ये करा म्हणून. पण त्यात माझ्याविषयी माहिती त्याला आहे बरं का. म्हणजे इकॉनॉमिक्स, म्युझिक, लिटरेचर, मॅथमॅटिक्स ह्याच्यात मी काहीतरी काम केलं आहे. मी सोप्या भाषेत पुस्तकं लिहितो वगैरे असं तसं जे सगळं माझ्यावरती अनेक लेख लिहिलेले आहेत, मी लेख लिहिलेले आहेत, माझ्या पुस्तकांचे रिव्ह्यूज आहेत, हे सगळं ChatGPTने वाचलेलं आहे. म्हणून त्यांनी कविता काय केली बघा.
अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत वगैरह। संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने पे है वगैरे। आणि मग अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. आता हे त्यांनी कविता 2 सेकंदात केली. तुम्हाला माहिती आहे चॅट जीपीटी लगेच लिहायला लागतो. हे काही विशेष महत्वाचं नाही. चॅट जीपीटी लगेच सगळं टेक्स्ट वाचतो आणि त्याप्रमाणे कविता करतो. पुढची गोष्ट फार मजेदार आहे. त्यानंतर त्याला चाल लावायला सांगितली या कवितेला. ही चाल ऐकून म्हणजे प्रत्यक्ष इथे ही चाल ऐकून मी जवळपास बेशुद्ध पडलो. ह्याचं कारण असं की ही चाल ऐकून तुम्हाला पण प्रचंड आश्चर्य वाटेल, कारण त्याच्यानंतर म्युझिक डिरेक्टर्सचं काय होणार आहे, म्युझिशियन्सचं काय होणार आहे, गाणाऱ्यांचं काय होणार आहे, इन्स्ट्रुमेंटलिस्टचं काय होणार आहे, म्युझिक स्टुडिओज जे आहेत त्यांचे त्याची रेकॉर्डिंग करतात त्यांचं काय होणार आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलनी या कवितेला चाल लावली काही सेकंदात. आणि ती तुम्ही ऐका, म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला लक्षात येईल की ही टेक्नॉलॉजी काय करणार आहे. हे 2025 2030 मध्ये म्युझिक स्टुडिओज राहतील की नाही, गायकांचं काय होईल, कवींचं काय होईल, म्युझिक डिरेक्टरचं काय होईल, इन्स्ट्रुमेंटलिस्टचं काय होईल, काहीही सांगता येत नाही. आणि हे प्रत्येक क्षेत्रात होणार आहे. म्हणून मी एवढं कळकळीने सांगायला उभा आहे. आता तुम्ही चाल ऐका. आता याच्यात हे माझ्यावर कविता केली, किती चांगली केली, गाणं म्हटलं, हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की मी कुठलीही कविता दिली आणि तो त्याला चाल लावू शकतो. मी म्हटलं मला ही चाल आवडली नाही तर तो 10 चाली माझ्यासमोर काही मिनिटात प्रेझेंट करू शकतो. मी त्याला म्हटलं की मला ह्या मोहम्मद रफीच्या आवाजात हे गाणं गाऊन दाखव तर तो मोहम्मद रफीच्या आवाजात गाणं गाऊन दाखवू शकतो. त्याला फक्त 30 सेकंदाचं क्लिप लागते त्याच्याकरता, कोणाच्या आवाजात हे करण्याकरता. तर मुकेशचा आवाज तर मुकेश करू शकतो, लता मंगेशकर करू शकतो. मी त्याला म्हटलं की शंकर जयकिशनने म्युझिक कसं दिलं असतं त्याप्रमाणे मला म्युझिक दे. तर शंकर जयकिशन पहाडी, शिवरंजनी आणि भैरवी हे राग वापरत असत.
ते कुठली इन्स्ट्रुमेंट्स वापरत असत, कशा चाली देत असत, या सगळ्याचा अभ्यास करून तो शंकर जयकिशननी कसं दिलं असतं गाणं ते मला देऊ शकतो. ते मला आवडलं नाही म्हणतो मला दुसरं गाणं दे, सी रामचंद्रच्या चालीत दे, अजय अतुलच्या चालीत दे, वाटेल ते सांगू शकतो. हे जर का शक्य असेल, मधली इन्स्ट्रुमेंट 2 कडव्यांच्या मधली तुम्ही इंटरल्यूड्स ज्याला म्हणतात ते बघा तुम्ही, म्हणजे उद्या म्युझिकचं होणार आहे काय. आणि हे सगळ्या क्षेत्रात होणार आहे. प्रोग्रॅमर्स, कोडर्स, टेस्टर्स, कॉल सेंटर्स, BPOs, वकील, जर्नलिस्ट, स्क्रिप्ट रायटर्स आणि इतर अनेक क्षेत्र. इलॉन मस्क म्हणजे म्हणाला आहे की काही वर्षानंतर माणसानं काम करण्याचीच गरज राहणार नाही, कारण माणसाचं जर का करावं वाटलं, त्यांना मजा वाटली तर ते काम करतील म्हणून. कित्येक तज्ज्ञांनी सांगितलं की सगळे व्हाईट कॉलर जॉब्स 12 ते 18 महिन्यात नष्ट होतील. माझा स्वतःचा विश्वास नाही त्याच्यावर, आणि भारतात लगेच 12 ते 18 महिन्यात होतील असं मला वाटत नाही, तेव्हा घाबरून जाऊ नका. पण पुढच्या 5 ते 10 वर्षात, 15 वर्षात काय होण्याची शक्यता आहे, ही पावलं जर का आपण ओळखली नाहीत तर आपण चक्क फेकले जाऊ असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याकरता इथे उभा आहे, आणि आपण काय केलं पाहिजे याच्याकडे मी येणार आहे. पण त्याच्या अगोदर हे AI भानगड काय आहे, हे चालतं कसं, कारण मला कळलेलं की ते 500-700 AI ML वगैरे घेणारी मुलं आहेत. म्हणून मी तुम्हाला AI चालतं कसं हे समजावून सांगणार. ज्यांनी AI घेतलेलं नाही त्यांना सुद्धा समजेल, 9वी-10वीतल्या मुलांना सुद्धा समजेल अशा तऱ्हेने मी सांगणार आहे. हे मुद्दामून नीट ऐका, कारण तुम्हाला पुढे कन्फ्युजन होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खरं म्हणजे शब्द 1956 साली सुरू झाला. डार्टमाउथ कॉन्फरन्स अमेरिकेत झाली आणि त्यावेळेला AI हा शब्द, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द त्याचं नामकरण झालं. पहिल्यांदा लोकांना वाटलं माणूस जसं सगळं करतो तसंच यंत्राला करता आलं पाहिजे. माणूस 2 तऱ्हेच्या गोष्टी करतो, एक फिजिकल आणि दुसरी इंटेलेक्च्युअल. फिजिकलमध्ये आपण चालतो, रांगतो, उड्या मारतो, आपण फिरतो, वागतो, सरपटतो, या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. तर त्या गोष्टी रोबॉटिक्सवरनं सुरुवात झाली की रोबॉट्सना चालता यायला पाहिजे, फिरता यायला पाहिजे, उड्या मारता यायला पाहिजे, पळता आलं पाहिजे, रांगता यायला पाहिजे. आणि फिजिकलमध्ये फक्त चालणं फिरणं पळणं येत नाही, फिजिकलमध्ये सेन्सेस पण येतात. आपल्याला माणसाला दिसतं, माणसाला ऐकू येतं, माणसाला स्पर्श कळतो, माणसाला वास येतो, हे सुद्धा यंत्राला करता आलं पाहिजे असं पहिल्यांदा वाटायला लागलं. आणि इंटलेक्च्युअल, आपण जसे निर्णय घेतो, आपण स्मृतीमध्ये कशा गोष्टी साठवतो, हे सगळं यंत्राला करता आलं पाहिजे. निर्णय जसे घेतो आपण, ज्ञान कसं साठवतो, हे सगळं यंत्राला इंटेलेक्च्युअल भाग पण आला पाहिजे, फिजिकल पण भाग आला पाहिजे. आणि पहिल्यांदा 1956 साली जेव्हा AI हे सुरू झाली तेव्हा लोकांचे बरेच उत्साह खूप होता. अनेक कंपन्या निघाल्या, कंपन्यांनी इन्व्हेस्ट केलं, आणि त्यावेळी लेख यायचे, प्रचंड पुस्तकं निघाली की आता 1 वर्षात 2 वर्षातच आपण यंत्र माणसासारखंच करू, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण गाठूच 1-2 वर्षात. त्यामुळे अनेक लोकांची खूप होप्स निघाल्या, अनेक पुस्तकं निघाली, आर्टिकल झाली, कंपन्यांचे शेअर्स वाढले, कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. पण पुढे काही वर्षात लक्षात आलं की तसं काही होणं फार सोपं नाही आहे. रोबोटिक्समध्ये थोडी प्रगती होत होती, पण फार काही होत नव्हती. इंटलेक्च्युअल गोष्टी, इवन सेन्सेसमध्ये पण फार प्रगती होत नव्हती. उदाहरणार्थ कम्प्युटर व्हिजन, म्हणजे कम्प्युटरला दिसणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. दिसणं म्हणजे फक्त कॅमेरा नसतो, आपल्या मेंदूमध्ये तो आपण कुठली गोष्ट दिसते तेव्हा आपण स्मृतीमध्ये कशी साठवतो, त्याच्यावरून निर्णय कसे घेतो, हे फार अवघड असतं. कम्प्युटर व्हिजन नावाचा माझा कस्टमर होता बॉस्टनच्या जवळ अमेरिकेमध्ये, त्यांचं संबंध अल्गोरिदम ते कसं करायचे अतिशय अवघड, अजूनही ते पूर्ण जमलेलं नाही आहे. तर याही बाबतीत आपली प्रगती स्लो व्हायला लागली. इंटलेक्च्युअल बाबतीत म्हणजे माणूस कसे निर्णय घेतो, आपण कसे निर्णय घेतो, आपण ऑब्झर्व करतो, आपण कधी हायपोथेसिस मांडतो, तर टेस्ट करतो, मग थिअरीज मांडतो, आणि मग आपण पुढे जातो. तसं यंत्राला जमेल का ऑब्झर्व करून? तर ऑब्झर्व करणं मग पुन्हा कम्प्युटर व्हिजन आलं, व्हिजन ते जे बघतो त्याच्यावरनं तर्क लावून कन्क्लुजन काढणं आलं, ते एवढं सगळं शक्य नाही आहे. मग कम्प्युटर कन्क्लुजन कशी काढेल, निर्णय कसे घेईल? त्याकरता एक्सपर्ट सिस्टम्स निघाल्या. म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर, ऑइल एक्सप्लोरेशन, हे तज्ज्ञ काम कसे करतात, हे आपण त्याचं ज्ञान कम्प्युटरला फीड करायचं, त्याला एक्सपर्ट सिस्टम असं म्हणायचं. आणि त्याकरता आपण जावा मध्ये, C++ मध्ये इफ देन एल्स स्टेटमेंट वापरतो, तशी स्टेटमेंट वापरायची. उदाहरणार्थ डॉक्टर कसं काम करतो,
जर तुम्ही पेशंटने सांगितलं मला ताप येतोय, तर इफ फीवर देन लाल गोळी घे, इफ बॉडी एक देन हिरवी गोळी घे, इफ फीवर अँड बॉडी एक तर मग पिवळी गोळी घे. डॉक्टर असं काम करत नाही, मी आपलं उदाहरण म्हणून सांगितलं. पण अशा तऱ्हेचं इफ देन एल्स स्टेटमेंटमध्ये तुम्ही मेडिकलचं सगळं ज्ञान तुम्ही जर का दिलं की अमुक जर आठवडाभर गोळ्या घे, नाही झालं तर पुन्हा परत ये, जर का काही परिणाम झाला नाही तर मग एक्सरे काढ किंवा ECG काढ वगैरे, ते सगळं इफ नो इफेक्ट देन टेक ECG सगळं इफ देन एल्सच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही जर का घातलं आणि ते ज्ञान जर का त्या कम्प्युटरला दिलं, त्याला एक्सपर्ट सिस्टम्स म्हणायला लागले. म्हणजे कल्पना अशी की मग पेशंटने जायचं आणि सांगायचं मला बॉडी एक होती, बॉडी एक आहे, तर काय करायचं, मग तो त्याचा इफ देन एल्स स्टेटमेंटमध्ये जाईल आणि सांगेल तू हिरवी गोळी घे. ही कल्पना होती. पण हे मेंटेन करायला फार अवघड जायला लागलं, कारण अनेक नवीन विकार होत होते, नवीन गोळ्या, नवीन इंजेक्शन, नवीन औषधं निघायला लागली, नवीन टेस्ट निर्माण झाल्या, CT स्कॅन, MRI होतो, तर सारखा तो प्रोग्राम बदलत बसायचा. ते इफ देन एल्स, इफ जर असं झालं तर अमुक करते, अमुक कर, काय ते बदलावं लागायचं सारखं, कारण नवीन गोळ्या, नवीन विकार झाले, त्यामुळे तो प्रोग्रामच त्यांना मेंटेन करायला भयंकर अवघड जायला लागलं. त्यामुळे एक्सपर्ट सिस्टमचं फार प्रगती होऊ शकली नाही. रोबोटिक्स आणि सेन्सेसमध्ये सुद्धा फार प्रगती होत नव्हती. त्यामुळे AI विंटर आला. लोकांना आता वाटायला लागलं की काय AI मध्ये काही अर्थ नाही. पहिल्यांदा आपल्याला वाटलं होतं AI सगळं करेल, पण AI फार काही करू शकणार नाही, असं साधारण 60s, 70s, 80s मध्ये त्यांना वाटायला लागलेलं होतं. आणि त्या AI विंटर आल्यानंतर लोकांचा उत्साह पूर्ण मावळला. त्याच वेळेला 2000च्या सुमाराला म्हणजे कॅनडावरती इंग्लंड आणि फ्रान्स दोघांचं राज्य होतं, त्यामुळे अनेक डॉक्युमेंट्स, अक्षरशः हजारो डॉक्युमेंट्स इंग्लिशमधनं फ्रेंचमध्ये आणि फ्रेंचमधनं इंग्लिशमध्ये त्यांना ट्रान्सफर करायची होती, म्हणजे ट्रान्सलेट करायची होती. त्यांना वाटलं आपल्याला ऑटोमेट करता येईल का, ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन करता येईल का. आता जसं गुगल ट्रान्सलेट आहे आपल्याकडे, ते पूर्ण योग्य तऱ्हेने करत नाही. गुगल ट्रान्सलेट 70-80% आपल्याला योग्य तऱ्हेने करतं ट्रान्सलेट. अजूनही आपल्याला त्याच्यात सुधारणा करावी लागते प्रत्यक्ष, कारण गुगल ट्रान्सलेट हे फक्त त्याचं ट्रान्सलेट घ्यायचं आणि वापरायचं असं आपण करू शकत नाही अजूनही. पण त्यावेळी 2000च्या सुमाराला त्यांना वाटलं की मशीन ट्रान्सलेशन आपण करू शकतो का, आपण बघूया. आता त्यांनी पहिल्यांदा एक्सपर्ट सिस्टम सारखी लॉजिक वापरायला सुरुवात केली. एक्सपर्ट सिस्टमच्या लॉजिकला सिम्बॉलिक AI म्हणतात किंवा टॉप डाऊन अप्रोच असं म्हणतात. म्हणजे इफ देन एल्स स्टेटमेंट, जर का हा फ्रेंच शब्द असेल तर तो इंग्लिश शब्द, हा इंग्लिश शब्द असेल तर तो फ्रेंच शब्द सबस्टिट्यूट करा. म्हणजे इफ दिस वर्ड देन दॅट वर्ड असं करून, म्हणजे 2 डिक्शनऱ्या दिलेल्या आहेत आणि हा वर्ड हे वर्ड सबस्टिट्यूट करायचं आणि ट्रान्सलेट करायचं. पण त्यांच्या लक्षात आलं की ट्रान्सलेशन म्हणजे ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे, कारण प्रत्येक शब्दाला एक कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा असतो. प्रत्येक शब्दाचा जो काही अर्थ असतो तो कॉन्टेक्स्टवरती अवलंबून असतो. म्हणजे मी बँक असं म्हणतो तेव्हा बँक म्हणजे रिव्हर बँक आहे का, बँक म्हणजे आपण पैसे भरतो ती इमारत आहे. मी ॲपल म्हणतो म्हणजे ॲपल म्हणजे एक फळ आहे का, ॲपल ही कंपनी आहे. असं जे सगळं आहे त्यामुळे त्याचा कॉन्टेक्स्टवरून त्याचा अर्थ कळतं. तिथे मोबाईलवरती बघतायत सगळे, मला वाटतं प्लीज इंटरेस्ट नसेल तर मी थांबवीन. म्हणजे हे त्या कॉन्टेक्स्टवरती त्याचा अर्थ कळतो. त्याचं एक उदाहरण गंमत म्हणून सांगतो मी. मराठीमध्ये लागणं हा जो शब्द आहे त्याचा अर्थ त्या कॉन्टेक्स्टवरनं कसा ठरतो ते बघा. मराठीत लागण्याची गंमत बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता, तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहीत असल्यानं गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली, पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस लागली. मग काय घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली. घरची मंडळी हसायला लागली. आता याच्यात लागली शब्द 12-15 तऱ्हेने आलेला आहे. तर फक्त लागली शब्द इफ देन एल्स हा लागली असेल तर हा शब्द घाल असं कोण चालणार नाहीये. तो त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे. आणि लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये 2015 साली 17 साली जेव्हा गुगलमध्ये पेपर पब्लिश झाला, अटेन्शन इज ऑल यू नीड, तेव्हा त्यांनी सांगितलं की कुठलाही शब्द असेल त्या पुढचे आणि मागचे शब्द त्याचं कॉन्टेक्स्ट बघा. फक्त एका वाक्याचं नाही, त्या मागची आणि पुढची वाक्य पण बघा.
आणि त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावा. हे लार्ज लँग्वेज मॉडेलने सुरू करणे, चॅट GPT, ग्रॉक आणि जेमिनीमध्ये हे सगळं होऊ शकतं. ह्याचं कारण तो कॉन्टेक्स्ट विचारात घेतो. तोपर्यंत कॉन्टेक्स्ट विचारात घेतला जात नव्हता 2017च्या अगोदर. म्हणून महत्त्व आहे ह्याला. म्हणून ते पण फेल गेलं. फक्त फ्रेंच शब्द, इंग्लिश शब्द असं एक शब्द ट्रान्सलेट करून चालणार नाही. मग कसं काय करायचं बाबा? मग त्यांच्या डोक्यात आलं आणि अतिशय ब्रिलियंट कल्पना डोक्यात आली की लहान मूल शिकतं कसं? लहान मुलाला आपण डिक्शनरी देतो का? लहान मुलाला आपण व्याकरणाचे नियम शिकवतो का? हा कर्ता, हा कर्म, हे क्रियापद असं त्याला सांगतो का? असं त्याला सांगत नाही. लहान मुलगा फक्त ऐकतो संभाषण, हजारो लाखो वाक्य बोलताना ऐकतो आणि आपोआप आपले नियम बनवतो. आतापर्यंत आपण काय करत होतो? त्याला इफ देन एल्सच्या स्टेटमेंटमध्ये नियम देत होतो आणि त्या नियमांमधनं तो फक्त त्याच्याकडनं कन्क्लुजन काढत होतो की जर का ताप आला तर ही गोळी घे, बॉडी एक असेल तर ही गोळी घे वगैरे, असं आपण त्याला नियम देत होतो आणि डेटा बाहेर येत होता, म्हणजे कुठली गोळी घे वगैरे. आता लहान मुलगा डेटा आत घेतोय आणि डेटावरनं पॅटर्न शोधतोय, डेटावरनं तो रूल्स बनवतोय, डेटावरनं व्याकरण शिकतोय. म्हणजे आपण उलटं केलं. रूल्स देऊन डेटा मिळवण्याऐवजी आपण डेटा देऊन त्याच्यावरनं पॅटर्न शिकणं. आणि डेटा कुठलंही पॅटर्न रेकग्निशन म्हणजेच इंटेलिजन्स. खरं म्हणजे इंटेलिजन्सची व्याख्या 8 तऱ्हेची इंटेलिजन्स असतात असं गार्डनर नावाचा अमेरिकन सायकोलॉजिस्टने सांगितलं आहे. पण आपण जो आत्तापर्यंत इंटेलिजन्स या शब्दाचा अर्थ वापरत आलेलो तो म्हणजे पॅटर्न रेकग्निशन. 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला? आपल्याला माहिती आहे की सगळे विषम संख्या आहेत, त्यामुळे पुढचा आकडा 9 का? आणि सगळ्यांमध्ये फरक 2-2चा आहे. त्यामुळे आपण पॅटर्न शोधतो. आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो तेव्हा ऑड मॅन आउट वगैरे असतात बघा. त्यामुळे ते वेगळं काय दिसतं, ते पॅटर्नपेक्षा वेगळं काय दिसतं, हा प्रश्न आपण विचारत असतो. थोडक्यात म्हणजे पॅटर्न त्याला ओळखता येतोय का? हे आपण माणसाची बुद्धी बोलताना जसं ठरवतो तसंच यंत्राला पॅटर्न कसं ओळखता येत, तर डेटा द्यायचा आणि डेटावरनं तो पॅटर्न शोधतोय का? याला इंटेलिजन्स असं आपण उदाहरणार्थ 1-2 उदाहरणं देतो. समजा आपण त्याला अनेक ईमेल्स त्याला फीड केल्या, योग्य चांगल्या ईमेल्स फीड केल्या आणि कित्येक फ्रॉड स्पॅम ईमेल्स सुद्धा फीड केल्या, हजारो लाखो. आणि त्याला सांगितलं की या स्पॅम आहेत आणि या चांगल्या ईमेल्स आहेत आणि त्याला ओळखायला शिकवलं, तर त्या डेटावरून तो शिकेल, त्यातला पॅटर्न ओळखीन की अमुक अमुक शब्द जर का आले, अमुक काहीतरी हे आले, कॅरेक्टर आली, तर तो स्पॅम असण्याची शक्यता आहे. तो त्याच्यावरून शिकेल आणि त्यानंतर त्याला कुठलीही ईमेल दिली की ती स्पॅम आहे की नाही ते ओळखायला लागेल. तुम्हाला माहिती आहे की ईमेलमध्ये तो किंवा कुठल्याही व्हॉट्सअपमध्ये किंवा कुठल्याही मेसेजमध्ये हा स्पॅम आहे, कुठल्याही फोन कॉलमध्ये सुद्धा हा फ्रॉड आहे हे आपल्याला येतं लगेच. तर कशावरनं येतं? कारण त्याला ट्रेन केलेलं असतं. कुठल्याही डेटावरनं पॅटर्न शोधणं ह्यालाच आपण इंटेलिजन्स म्हणतो. एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा एका बँकेमध्ये 5,000 कस्टमर्स आहेत आणि त्या कस्टमर्सचं उंची, वजन, सॅलरी, ते शिक्षण आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाला आहे की नाही, त्याकडे गाडी आहे की नाही, लग्न झालं आहे की नाही, किती मुलं आहेत, सगळा डेटा 5,000 कस्टमर्सचा बँकेचा समजा आपण दिला आणि त्याच्यावर तो आता काहीतरी शोध त्यातले संबंध. त्यामुळे आपण स्टॅटिस्टिक्स वापरतो. स्टॅटिस्टिक्समध्ये जनरली 2 गोष्टी असतील, त्यातला संबंध शोधताना R म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन वापरतात. R तो 0 आणि 1च्या मध्ये असतो. 0 म्हणजे काही संबंध नाही, 1 म्हणजे पूर्ण संबंध आहे. म्हणजे स्मोकिंग आणि कॅन्सरचा इन्सिडन्स ह्याचं जर का प्लॉट केलं तर तो 0.90, Rची व्हॅल्यू 0.95, 0.98 म्हणजे खूप जवळचा संबंध आहे त्या 2 गोष्टींमध्ये. तर तसं तो उंची आणि पगार, वजन आणि पगार, उंची आणि वजन, अनेक गोष्टींचा संबंध शोधायला लागेल स्टॅटिस्टिक्स. शेवटी असं करता करता त्याला समजा आढळलं की जो ग्रॅज्युएट आहे, ज्यांनी MBA केलेलं आहे, ज्याला 3 वर्षाचा अनुभव आहे आणि ज्याची मिनिमम एवढी सॅलरी आहे, तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 95% आहे. असा संबंध मिळाला की लगेच आपल्या कॉल सेंटरवाल्यांना अशा सगळ्या कस्टमर्सचे मोबाईल नंबर देऊन तुम्हाला कार लोन हवं आहे का, तुम्हाला कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का, असं तरी विचारत बसतात. 5,000 लोकांना विचारण्याऐवजी फक्त 200 लोकांना विचारलं तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. याला डेटा सायन्स म्हणतात, याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात आणि ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. डेटावरनं पॅटर्न शिकणं.
आता हे दोन प्रकार होतं, सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज लर्निंग. मी आत्ताच्या सांगितलं की डेटा दिलेला आहे आणि फक्त पॅटर्न शोध, तो अनसुपरवाइज लर्निंग आहे. काय शोधायचं आहे मी सांगितलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, पण काय शोधायचं हे जर का सांगितलं हे का तर त्याला सुपरवाइज लर्निंग असं म्हणतात. उदाहरणार्थ आपला मेंदू कसा काम करतो अशी कल्पना करा की मेंदू आपल्या, ही कल्पना नाही खरीच गोष्ट, आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स आहेत आणि ते सगळे न्यूरॉन्स एकमेकांशी जोडलेले आहेत. ते जोडलेले नसतात, त्यांच्यामध्ये एक सिनॅप्स नावाची फट असते, पण आपण सध्या धरूया की ते एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि ते मेंदूमधल्या न्यूरॉन्सच्या अनेक पातळ्या आहेत, म्हणजे लेव्हल्स आहेत. प्रत्येक पातळीवर हजारो न्यूरॉन्स आहेत आणि प्रत्येक अशा अनेक पातळ्या आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे कुठल्याही पातळीवरचा कुठलाही न्यूरॉन हा मागच्या पातळीवरच्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्याही न्यूरॉन पातळीवरच्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. असं संबंध न्यूरॉन्सचं एक जाळं मेंदूच्या आपल्या तयार आहे, असं कल्पना करा. मग ते काम कसं करतं, समजा आपल्याला हे ओळखायला, ही वस्तू आपण ओळखतो, कशी ओळखतो? कल्पना करा. प्रत्यक्षात मेंदूमध्ये क्रिया वेगळ्या होतात, पण मी कल्पना करण्याकरता सांगतो. तर पहिला लेअर जो आहे तो काहीतरी काही आहे का नाही हे ओळखेल. काही नसेलच तर इथे पोकळी असेल. काही आहे हे कसं ओळखणार, तर एजेसवरनं, कडा ज्या आहेत त्या कडांवरनं ओळखतो. कारण कुठलीही गोष्ट असेल, सजीव निर्जीव कुठलीही, तर ते कडांवरनं काहीतरी आहे असं ओळखतो. तर पहिली पातळी काहीतरी आहे असं ओळखेल. दुसरी पातळी मग त्या सजीव आहे का निर्जीव आहे ते ओळखेल. तिसरी पातळी मग सजीव असेल तर तो उडतोय का सरपटतोय का पाण्यातला आहे, मग तो मासा आहे का बेडूक आहे का उडत असेल तर पक्षी आहे का. मग त्याच्या पुढची पातळी मग चोचीकडे बघेल, त्या पुढची पंखांकडे बघेल, पंख हिरवा आहे का, मग चोच लाल आहे का, असं कर. सगळ्यात शेवटली पातळी तो पोपट आहे असं ओळखेल. किंवा हे ओळखायचं झालं ते पहिल्यांदा निर्जीव वस्तू आहे त्याला कळेल, तो हालत नाही आहे आणि इतरही अनेक गोष्टींवरनं. म्हणून तो पारदर्शक आहे का, अमुक तो प्लास्टिक आहे का काच आहे, असं करत करत सगळ्यात शेवटला लेअर ही प्लास्टिकची बाटली असं ओळखेल. आपण माणसं अशा तऱ्हेने प्रत्यक्ष वस्तू ओळखतात. आता कल्पना करा, मला ते एक असं आहे जे मेंदूमध्ये न्यूरल नेटवर्क आहे तसं आपण कृत्रिम तऱ्हेने तयार केलं तर काय होईल. त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात, ANN. ह्या ANN करण्याची कल्पना 1980 पासून चालू झालेली होती, पण त्याची प्रगती ही नंतर झाली की त्या डीप लर्निंगच्या वेळेला, की समजा आपल्याला एखादी वस्तू ओळखायला सांगायचं आहे त्या नेटवर्कला, तर आपण समजा उदाहरणार्थ मांजराचं चित्र घेतलं आणि मांजराचं चित्र दाखवलं त्या नेटवर्कला आणि सांगितलं तू ओळख. आणि तिथे पण असेच वेगवेगळे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचे लेयर्स आहेत. समजा पहिला लेयर आहे तो पायांकडे बघतोय, तो म्हणजे 4 पाय आहेत आणि तो प्रॉबॅबिलिटीज शोधतो की हत्ती असण्याची शक्यता 30% आहे, कुत्रा असण्याची शक्यता 40% आहे, मांजर असण्याची शक्यता 10%, अमुक गाढव असण्याची, असं करत करत तो पुढच्या लेअरला देतो. पुढचा लेअर शेपटी बघेल, पुढचा आणखी सोंड बघेल, कान बघेल, मिशा बघेल. मांजर ओळखायचं असेल तर मिशांचा लेअर फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक लेअर काहीतरी प्रॉबॅबिलिटी आणि काहीतरी कन्क्लुजन काढतो आणि हे किती महत्त्वाचं आहे त्याला वेट्स असं म्हणतात. ते वेट्सनी तो पुढच्या लेअरला देतो. पुढचा लेअर शेपूट बघेल, ते शेपूट किती महत्त्वाची ओळखण्यामध्ये त्याला किती वेट द्यायचं ते बघून पुढच्या लेअरला देईल. पुढच्या लेअर आणखी नाक बघेल, डोळे बघेल, असं कर. आणि असं करत करत समजा शेवटला लेअरमध्ये उत्तर आलं की हत्ती असण्याची शक्यता 50%, कुत्रा असण्याची शक्यता 30%, मांजर असण्याची शक्यता 20% समजा, तर चुकीचं उत्तर आलेलं आहे. कारण आपण दाखवलेलं मांजर आहे पण इथं प्रॉबॅबिलिटी हत्तीची सगळ्यात जास्त आलेली आहे. काहीतरी गडबड आहे, कारण ज्या लेअर जिथे वेट्स जास्त द्यायची आहेत, म्हणजे मिशीला उदाहरणार्थ, ते इथे कमी वेट दिलेलं आहे. वेट्स बदलली पाहिजेत. मग पुन्हा पहिल्या लेअरपासून सुरुवात करतो आणि वेट्स बदलतो. वेट्स अशा तऱ्हेने बदलतो की सगळ्यात शेवटल्या लेअरमध्ये मांजराचं प्रॉबॅबिलिटी ही जी 10%, 20% होती ती 30% की 40% झाली आहे का. तो जर का 40% झाली असेल तर त्याला कळतं आपण वेट ज्या तऱ्हेने बदलतोय, वाढतोय, वाढवतोय किंवा कमी करतोय ती बरोबर योग्य तऱ्हेने करतोय. म्हणून तो पुन्हा पहिल्यापासून येतो आणि पुन्हा वेट्स त्या तऱ्हेने ॲडजस्ट करत जातो आणि सगळ्यात शेवटला लेअर आता मांजराची शक्यता 60-70% दाखवतं. असं करत करत जेव्हा मांजराची शक्यता 95-98% येते तेव्हा त्याला कळतं की आता हा मांजर त्याने ओळखलेला आहे. ही मधली वेट्स ॲडजस्ट करायची, शेपटीला किती महत्त्व, डोळ्याला किती महत्त्व, विस्करला किती महत्त्व, असं सगळं हे करत तो वेट्स बदलून मांजर त्याला ओळखायला लावतो.
हे मी उदाहरण म्हणून सांगतो. प्रत्यक्षात गोष्टी पिक्सेलच्या लेवलला चालतात आणि वेगळ्या असतात, कॉम्प्लिकेटेड असतात, पण आपल्याला चित्र उभं राहावं म्हणून मी सांगतोय की हे समजा वेगवेगळे लेयर्स कुठलं तरी कन्क्लुजन काढतात, ते किती महत्त्वाचं आहे, पण त्याला वेट असं म्हणतो आपण, ते पुढच्या लेयरला देतात. असं करत करत शेवटला लेअर ते फायनल कन्क्लुजन काढतो. ते जर का बरोबर नसेल तर पुन्हा पहिल्यापासून, ह्याला बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम म्हणतात. हा जेफ्री हिंटन नावाच्या माणसाने काढला, त्याला 2 वर्षापूर्वी नोबेल प्राईज मिळालं आणि तो AI मधला दादा समजला जातो. तो त्यावेळी गुगलमध्ये काम करत होता वगैरे, त्याची सगळी हिस्ट्री आहेच. आता तो तेव्हा जर का मांजर ओळखायला लागला तर तो कुत्रा ओळखायला लागेल, उंट ओळखायला लागेल, सगळे प्राणी ओळखायला लागेल, सगळे पक्षी ओळखायला लागेल, सगळ्या वस्तू ओळखायला लागेल, सगळ्या जगातले लोकांचे फेसेस पण ओळखायला लागेल. थोडक्यात इमेज रेकग्निशन ही क्रांती झाली 2013 साली. 2013 साली 2 गोष्टी घडल्या. एक इमेज रेकग्निशन आलं, आणि हे जे अनेक लेयर्समधनं ओळखणं जे आहे त्याला डीप लर्निंग म्हणतात. मशीन लर्निंग म्हणजे पॅटर्न ओळखणं, पण डीप लर्निंगमध्ये अनेक लेयर्सचा वापर करून, बॅक प्रॉपगेशनचा वापर करून एखादी इमेज ओळखणं किंवा एखादी गोष्ट ओळखणं, एखादा आवाज ओळखणं, याला डीप लर्निंग म्हणतात. आणि डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचाच भाग आहे. कारण अल्टिमेटली आपण प्राणी ओळखतो म्हणजे त्यातले पॅटर्नच ओळखत असतो. डोळे, शेपटी, विस्कर्स, अनेक गोष्टी यातले पॅटर्न आपण ओळखत असतो. म्हणून माणूस सुद्धा प्राणी कसा ओळखतो त्यातला पॅटर्न ओळखतो आपण. कुत्रा सुद्धा त्यातले पॅटर्न ओळखतो. हत्ती सुद्धा त्याचे कान, त्याच्या सोंड, त्यातला पॅटर्न ओळखतो ना आपण हत्ती ओळखतो. तेच आपल्याला मशीनला करायला लावायचं आहे. मशीनमध्ये पॅटर्न रेकग्निशन इज नथिंग बट AI. आणि त्यामध्ये आपण काय ओळखायचं सांगितलं असेल तर त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. ते सांगितलेलं नसेल आणि फक्त डेटा दिला आणि पॅटर्न शोध म्हटलं तर त्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. पण सुपरवाइज लर्निंगमध्ये अनेक लेयर्समधनं आपल्याला करावं लागतं, त्याला ANN वापरावं लागतं, आणि म्हणून त्याला डीप लर्निंग असं म्हणतात. ह्याचा हा पहिल्यांदा 2013 साली सक्सेसफुल झाला, जेव्हा इमेज नेट नावाची एक स्पर्धा झाली अमेरिकेमध्ये, आणि ती जेफ्री हिंटननी जिंकली. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक इमेजेस ओळखायला लागला. आता इमेजेस ओळखायला लागला म्हटलं जी क्रांती झाली, कारण तुम्ही 1000 पेशंट दाखवले माउथ कॅन्सर झालेले, आणि 1001 दाखवला की तो ओळखायला लागला माउथ कॅन्सर झालाय म्हणून. आणि फक्त माउथ कॅन्सर नाही, आपले ब्लड रिपोर्ट्स, ECG, आपले CT स्कॅन, एक्सरे सगळे डिजिटल आहेत आज. त्यामुळे ते सगळे फीड केले आपण आणि त्याला पुन्हा असंच ट्रेन केलं. समजा काही लेयर्स एक्सरेसाठी, काही लेयर्स ब्लड रिपोर्टसाठी, काही लेयर्स CT स्कॅनसाठी, काही लेयर्स आपलं चक्क पिक्चरसाठी, असे सगळे समजा आपण त्याला ट्रेन केलं की समजा कोलायटिस झाला असेल तर त्यात हिमोग्लोबिनचे लेवल जास्त किती असेल, एक्सरेमध्ये कुठला पॅच आणखीन डार्क असेल, आणखीन CT स्कॅनमध्ये काय दिसेल, तर तो त्याला पुन्हा ओळखायला लावायचं. नाही ओळखलं तर पुन्हा पहिल्यापासून ते वेट्स बदलायची. यार तू एक्सरेमधला हा भाग बघत नाहीयेस. असं करत करत तो रोग ओळखायला 1000 पेशंट कोलायटिस झालेले दाखवायचे आणि दरवेळी ते वेट्स ॲडजस्ट करून त्याला कोलायटिस ओळखायला लावायचं. तसंच कॅन्सरचं, तसंच डायबिटीसचं, तसंच सगळं. असं जर का झालं तर डायग्नोसिसमधले सगळंच प्रकार आज उद्या AI करायला लागेल. आज सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी डायग्नोसिस जो करतो ते प्रत्यक्ष ह्युमन डॉक्टर्सपेक्षा कितीतरी चांगलं आजच आहे. मग उद्याच्या जगामध्ये डॉक्टर्सचं काम काय राहील? डॉक्टर नष्ट नाही होणार बरं का, कारण ह्युमन हे असतं. पुन्हा AIनी चूक केली तर त्याचं सुपरवाईज करावं लागतं, बरोबर आहे की नाही. डॉक्टर नष्ट नाही होणार, पण त्याला 90-95% डायग्नोसिसचं काम AIच करेल. आज चीनमध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथं सगळं AI मॅनेज करतं, तिथे एकही डॉक्टर नाही आहे. आज जपानमध्ये एक हॉटेल आहे, तिथे एकही माणूस नाही आहे, सगळं रोबोट्स आणि AI करतं. इंग्लंडमध्ये एक शाळा आहे, तिथे एकही शिक्षक नाही. इंग्लंडमध्ये अनेक शेतं आहेत की तिथे एक माणूस शेतावर कधी जातच नाही, कारण त्या शेतं मोठी असतात इंग्लंड अमेरिकेत. त्या शेताचं पूर्ण डिजिटल मॅपिंग, त्याला डिजिटल ट्विन्स असं म्हणतात. ते संपूर्ण शेताची त्यांनी स्टडी करून त्याचं डिजिटल ट्विन बनवलं आहे की कुठे सुपीकता जास्त आहे, कुठे पाणी जास्त, कुठे खत जास्त, कुठे काय पिकणं शक्य आहे. इथे हे असे 2-3 पिकं त्यातलं कुठलंही आपण घेऊ शकतो. अशा सगळं करून तो खोलीत बसून एकदा तो स्टडी झाला सगळा ड्रोन्सनी, स्वतः जाऊन आणि सगळा डेटा मिळवला की डिजिटल ट्विन्स बनवायची आणि घरीच एक्सपेरिमेंट करायचे त्याच्यावर. कारण इथे गहू पेरलं तर किती येईल, हे पेरलं तर काय होईल, किती खतं लागतील, एकूण खर्च किती येईल, प्रॉफिट कशात जास्त होईल, आणि तो सगळं प्लॅन करून त्याप्रमाणे पेरणी, फवारणी म्हणजे खतांची, कीटकनाशकांची वगैरे जे काय सगळं असेल ते सगळं ड्रोन्स करतात.
त्यानंतर प्रत्यक्ष पीक उगवलं, सफरचंद असेल काही असेल, त्याची कापणी ड्रोन्स आणि रोबोट्स करतात आणि नंतर ते ऑटोमॅटिकली ट्रक्समध्ये घालतात आणि ते मार्केटमध्ये जातं. तर इथे जग चाललेलं आहे. आता मग शेतीमधले मग जॉब्सचं काय होईल उद्या? तर डीप लर्निंग जेव्हा आलं 2013 साली, त्याच वेळेला इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री 4.0 जे धुमाकूळ घालायला सुरुवात केली. म्हणून मी वयाच्या 73व्या वर्षी ही पुस्तकं लिहिली, ज्यातल्या काही कॉपीज तुमच्याकडे असतील. AI, इंडस्ट्री 4.0, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स आणि इन्फोटेक, अशी 5 पुस्तकं मी वयाच्या 73व्या वर्षी अभ्यास करून लिहिली. नववीतल्या मुलालाही कळतील अशी. याचं केवळ कारण त्यांनी जगात धुमाकूळ होणार आहे हे मला लक्षात आलं. इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय? 2013 साली हॅनोवरला त्याची घोषणा झाली. इंडस्ट्री 1.0 म्हणजे स्टीम इंजिन आणि पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाली ती. इंडस्ट्री 2.0 म्हणजे फोर्ड मोटर झाल्या 1910-20च्या सुमाराला. कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं, विजेच्या जोरावर उत्पादन सुरू झालं. इंडस्ट्री 3.0 म्हणजे 1960च्या सुमाराला कम्प्युटर झाले, चिप्स आल्या. आणि त्यावेळेला ते अनेक दशकं टिकलं. 60चं दशक हे मेनफ्रेमचं होतं, 70 मिनी कम्प्युटर्सचं, 80 हे पर्सनल कम्प्युटर्सचं, 90 हे इंटरनेटचं, 2000 हे मोबाईल कम्प्युटिंगचं. इंडस्ट्री 4.0 2013 साली आहे. इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 मेजर टेक्नॉलॉजीज आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी, त्यानंतर बिग डेटा, IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, AR VR म्हणजे ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी, ब्लॉकचेन, 3D प्रिंटिंग, 5G, क्लाउड कम्प्युटिंग, अशा 8 टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 आहे. त्या सगळ्यामध्ये AI सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्याबरोबर इतर सगळ्या टेक्नॉलॉजीज त्यांनी धुमाकूळ होणार आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 3D प्रिंटिंग म्हणजे काय? आत्तापर्यंत जे आपण प्रिंटिंग करत होतो ते सबट्रॅक्टिव्ह प्रिंटिंग होतं. शिल्पकार जेव्हा एक शिल्प करतो म्हणजे काय, एक दगड घेतो आणि त्याला नको असलेला भाग काढून टाकतो, म्हणून त्याला सबट्रॅक्टिव्ह म्हणतात. 3D प्रिंटिंगमध्ये त्याला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. म्हणजे आपल्याला जे बनवायचं आहे त्याची डिजिटल इमेज आपण कम्प्युटरवर ठेवतो आणि ते ज्या पदार्थांनी बनवायचं आहे त्याचं मोल्टन म्हणजे वितळलेलं किंवा पावडरच्या स्वरूपात आपण ते फक्त इनपुट करतो आणि ते लेअर बाय लेअर मॅन्युफॅक्चर होतं, म्हणून त्याला 3D प्रिंटिंग ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. याच्यावरून डेंटिस्ट्रीमधले अनेक पार्ट्स, विमानातले अनेक पार्ट्स, अनेक गोष्टी आज 3D प्रिंटिंगने बनत आहेत. 3D प्रिंटिंगने एक देऊळचे देऊळ बनवलेलं आहे. 3D प्रिंटिंगने एक बिल्डिंगची बिल्डिंग बनलेली आहे. उद्याच्या जगात अनेक गोष्टी 3D प्रिंटिंगने बनतील. त्यातलं मेजर चॅलेंज की 3D प्रिंटिंगने कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग होणं अजून अवघड आहे. ते जर का शक्य झालं तर उद्या मॅन्युफॅक्चरिंगचं काय होईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काय होईल, सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय होईल, आर्किटेक्टचं काय होईल, हा सगळा प्रचंड उलथापालथीचा विषय लक्षात ठेवा. आज नाही, 10 वर्षांनी काय होईल हा अतिशय गंभीर विषय आहे. तर हे इंडस्ट्री 4.0 मध्ये 3D प्रिंटिंग येतं. ब्लॉकचेन आलं तर आणखीन खूप गोंधळ होणार आहेत. म्हणजे Amazon सारख्या कंपन्या नष्ट होतील वगैरे असं सगळं. त्याला वाचायचं त्यांनी इंडस्ट्री 4.0. माझं जसं नाही, कुठलंही वाचा, पण ब्लॉकचेन म्हणजे काय समजावून घ्या, कारण त्यांनी खूप गोंधळ होणार आहेत वगैरे. तर 2013 साली डीप लर्निंग इमेज नेट झालं आणि त्याच्यावरनं मेडिकल प्रोफेशनवरती परिणाम झाला. तसंच फेस रेकॉग्निशन झाल्यामुळे क्रिमिनलला पकडणं शक्य व्हायला लागलं. एका सिग्नलपाशी समजा CCTV कॅमेरामध्ये आपण भारतातले सगळ्या गुन्हेगारांचे फोटो आपण दिलेले आहेत आणि आता कपॅसिटी चिकार आहे मेमरीची आणि सगळीच, आणि त्यामुळे CCTV कॅमेरा प्रत्येक सिग्नलपाशी सायकल, मोटरसायकल, मोटर कार आणि इतर सगळ्या ठिकाणी जी मंडळी आहेत तिथे उभे आहेत त्या सगळ्यांचे स्कॅन करतो फोटो आणि आपल्या क्रिमिनल डेटाबेसची तो हे करतो, मॅच करतो. आणि त्यातला कुठला क्रिमिनल आहे का, कुठला पॅरोलला सुटलेला आणि तो परत गेलेला नाही आहे, तो लोक स्कॅन करून त्याला कळतं की लाल शर्ट मधला मनुष्य तो पॅरोलला सुटलेला आहे आणि तो गेलेला नाही आहे, आणि तो ताबडतोब पुढच्या सिग्नलला कळवतो की तो लाल शर्ट घातलेला ह्या स्कूटर ह्या नंबरचा मनुष्य आहे, त्याला पकडा म्हणून पुढच्या सिग्नल तो गेल्यावर त्याला पकडण्यात येतं. हे जे सगळं आहे त्यामुळे त्यामुळे सर्वेलन्स खूप वाढेल, हा तोटा आहे. पण पोलिसांमध्ये जो काही फरक पडेल किंवा फेस रेकग्निशनमुळे चेक इन हॉटेलमध्ये गेला, तुम्ही हॉटेल बुक करताना तुमचा फोटो दिला आणि चेक इन दिलं, तुम्ही ऑटोमॅटिक सरळ जाता, चेक इनची गरजच नाही. पैसे भरलेले असतात, तुम्ही आज जाता, तुमच्या खोलीपाशी जाता, खोलीपाशी तुमचा फोटो काढला जातो, तो तुम्ही बुक करताना घेतलेल्या फोटोवर जो मॅच केला जातो, तो मॅच झाला की लगेच तुमचं दार उघडतं खोलीचं.
तसंच विमानामध्ये म्हणजे संबंध इमेज रेकग्निशनमुळे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड ड्रायव्हरलेस कार्स ही इमेज रेकग्निशन शक्यच नाही. कारण ड्रायव्हरलेस कारला समोर दगड आहे का सिग्नल आहे का पोलीस आहे का तो डिवायडर आहे का काय सगळं त्याला ओळखावं लागेल. एकदाच ओळखणं हे शक्य झालं की त्यानंतर हे सगळं शक्य झालं. त्यामुळे इट वॉज व्हेरी रेव्होल्युशनरी. 2013 साल तेव्हा AI मध्ये लोकांना काहीतरी गडबड वाटायला लागली. त्या पुढची स्टेप आली 2017 साली जेव्हा गुगलमध्ये पेपर पब्लिश झाला अटेन्शन इज ऑल यू नीड म्हणून. लोकांनी फार सिरियसली घेतलं नाही. पण ओपन AI नावाच्या कंपनीने मात्र ते त्याला ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर म्हणतात ते सिरियसली घेतलं आणि त्यांना वाटलं आपण लार्ज लँग्वेज मॉडेल आपण निर्माण करू ज्याच्यातनं ChatGPT जेमिनी वगैरे निर्माण झालं. ते कसं काम करतं ते सांगणार आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नीट ऐका नाही तर गप्पा मारा. पण मुख्य महत्त्वाचा विषय असा की हे आपल्याला कळलं पाहिजे कारण आपण रोज वापरतो ते. एक ChatGPTला आत्तापर्यंत सगळं टेक्स्ट दिलेलं आहे. लक्षात ठेवा मल्टी मोडल म्हणजे टेक्स्ट ऑडिओ व्हिडिओ हे सगळं. पण पूर्वी ChatGPT हे फक्त टेक्स्टवरती होतं. त्या टेक्स्टमध्ये सगळे आत्तापर्यंत विकिपीडिया सगळ्या वेबसाईट्स सगळे चॅट्स संपूर्ण टेक्स्ट त्याला दिलेलं असं. अर्थात ते मसाज करून आणि हे करून म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी त्यात होतात. रिपिटेशन्स काढावे लागतात ते स्क्रब करावं लागतं वगैरे. पण तो डेटा दिला क्लीन करून डेटा दिला की त्या डेटावरनं तो शिकतो म्हणजे काय करतो म्हणजे काय की त्याचं एक अतिशय बारीक स्वरूप म्हणजे आपण ज्याला ऑटो कम्प्लीट म्हणतो ना पुढचा शब्द शोधणं. म्हणजे उदाहरणार्थ मी अगदी लिमिटेड डेटाबेस झाला तर माझे सगळे चॅट्स आत्तापर्यंत माझं संभाषण एवढाच फक्त डेटा वापरला आणि मी टाईप करत बसलो ईमेल लिहितोय आय एम गोईंग टू असं म्हटलं की तो आत्तापर्यंत माझे जे काही संवाद होते त्या संवादात मी आत्तापर्यंत 50 वेळा 30 वेळा दिल्लीला गेलो असेल 60 वेळेला नाशिकला गेलो असेल 5 वेळा सोलापूरला गेलो असेल 2 वेळा लंडनला गेलो असेल समजा. तर तो माझ्या आत्तापर्यंत चॅटमध्ये मी सगळ्यात जास्त वेळ नाशिकला गेलेलो म्हटल्यानंतर आय एम गोईंग टू म्हटल्यावर तो नाशिक 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 तो ब्लिंक करायला लागतो. तो शब्द आपल्याला सुचवतो. ह्याला ऑटो कम्प्लीट म्हणतात. मग नाशिक म्हणलं तर मी आत्तापर्यंत नाशिकला 10% वेळा जेवायला गेलो असेल 30% वेळा टेनिस खेळायला गेलो असेल 50% वेळा ब्रिज खेळायला गेलो असेल. मग आय एम गोइंग टू नाशिक 2 असं आपण म्हटलं की तो प्ले ब्रिज आपण ॲक्सेप्ट केलं की मग पुढे विथ आपण म्हटलं की आत्तापर्यंत मी ब्रिज कोणाकोणाचे खेळलं तर भरून तो पुढचे शब्द सांगायला जातो. थोडक्यात पुढचा शब्द शोधणं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट LLM मध्ये लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये. आणि ते आत्तापर्यंत सगळं टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवरनं पुढचा शब्द कसा शोधणार तो. तर तो करतो काय की आत्तापर्यंत सगळं तो मल्टी डायमेन्शनल व्हेक्टर स्पेसमध्ये तो शब्द टाकतो. हे कॉम्प्लिकेटेड आहे तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. पण तो आपल्याला कल्पना यावी म्हणून सांगतो काय करतो हे सगळे शब्द घेतो आणि त्यात ते जवळजवळ जे शब्द आहेत ते जवळजवळ मांडतो. म्हणजे फिशरमॅन नेट प्रॉन्स करी असे सगळे जवळजवळ मांडतो. म्हणजे त्या शब्दानंतर पुढचा शब्द येण्याची शक्यता कुठली आहे याप्रमाणे तो ते शब्द जवळजवळ म्हणतो. पण फिश असेल आणि बॉटल असेल किंवा फिश जर का असेल आणि मोबाईल असेल किंवा फिश असेल आणि टेबल असेल तर ते शब्द दूर ठेवतो पण त्याचा काही संबंध नाही. फिश नंतर टेबल किंवा फिश नंतर बॉटल वगैरे येण्याची शक्यता खूपच कमी असते. पण फिश नंतर फिश फ्राय येण्याची शक्यता असते. फिश म्हणल्यानंतर फिशरमॅन येण्याची शक्यता असते. नेट येण्याची शक्यता असते. नेट म्हटलं की मग इंटरनेट म्हटलं की स्पीड MBPS इंटरनेट म्हटलं की आणखीन वेबसाईट असे तो शब्दांचं जाळं तो तयार करतो. म्हणजे या कुठल्याही शब्दानंतर पुढचा शब्द येण्याची शक्यता काय प्रॉबॅबिलिटीज काय त्या प्रॉबॅबिलिटीज तो मांडतो. त्या मल्टी डायमेन्शनल असतात की फिश म्हटलं की त्याचं रंग त्याचं चव त्याचं तो म्हणजे पाण्यात प्राणी आहे त्याचे प्रॉपर्टीज खूप वेगवेगळ्या आहेत. त्या प्रत्येक प्रॉपर्टीला एक डायमेन्शन दिली त्याचं म्हणून तो मल्टी डायमेन्शनल म्हणजे फिशचं फक्त पाण्यातलं म्हटलं की मग तो आम्ही पाण्यातल्या प्राणींचं एक डायमेन्शन येईल. चव म्हटली की त्याप्रमाणे दुसरं डायमेन्शन म्हणून त्याला मल्टी डायमेन्शनल वेक्टर स्पेसमध्ये म्हणतात. आणि वेक्टर का तर त्या पुढचा शब्द म्हणजे डायरेक्शन असते म्हणून त्याला वेक्टर नाही तर स्केलर. आता त्यात मी शिरत नाही पण मुख्य म्हणजे असं की हे सगळे शब्द अशा त्या ह्याच्यात मांडले की त्यानंतर मग आपण त्याला प्रॉम्प्ट दिली की कुठलाही प्रश्न विचारला की या सगळ्याचा वापर करून तो पुढचा शब्द सांगतो.
प्रॉबॅबिलिटी ज्या पुढच्या कुठल्या शब्दाची प्रॉबॅबिलिटी आहे तो शब्द तो घेतो, तो शब्द घेऊन तो पुन्हा इनपुटमध्ये घेतो आणि आपण दिलेले प्रॉम्प्ट आणि तो त्यांनी पहिला शोधलेला शब्द मिळून तो आता बनवतो आणि तो पुन्हा त्या पुढचा शब्द बनवतो, त्या पुढचा शब्द बनवतो, त्या पुढचा शब्द बनवतो. असं करत करत तो वाक्य पूर्ण करतो, असं करत करत तो पॅराग्राफ पूर्ण करतो, असं करत करत तो पूर्ण एसे पूर्ण करतो, असं करत करत तो कविता लिहितो, असं करत करत तो कादंबरी लिहितो. ChatGPT अशा तऱ्हेने काम करतं. हे जेव्हा तो काम करायला लागला त्यावेळेला पहिल्यांदा 2022 साली GPT-1 आला. लोकांनी फार काही लक्ष दिले, म्हणजे त्यांना आवडलं ते. पण GPT-2 आणि 3 आले. 2023 साली आणि 24 साली जेव्हा GPT-3 आणि 3.5 आले तेव्हा लोकांचं म्हणजे डोळे म्हणजे आता तो बातम्या पण तयार करू शकेल, आता वकिलाचं पण काम करू शकेल. त्यांनी ChatGPTने सगळे प्रोग्राम्स पण वाचलेले आत्तापर्यंत. मला अमुक याचा पेरोलचा प्रोग्राम लिहायचा आहे, प्रोडक्शन प्लॅनिंगचा प्रोग्राम आहे, त्यांनी शेकडो हजारो प्रोग्राम्स त्यांनी वाचलेले आहेत. त्यांनी प्रॉब्लेम काय होता आणि प्रोग्राम काय होते जावामध्ये, C++ जे असेल ते. आणि त्यामुळे आपण आता कुठलाही प्रॉब्लेम दिला की त्याने आत्तापर्यंत जे वाचलेलं त्याच्यावरून तो शिकतो पुन्हा आणि त्यामुळे सगळ्यात चांगला प्रोग्राम तो आपल्याला देतो. बरं तो प्रोग्राम त्याच्यात बग्स दसतीनं त्याच्यातला भाग नाही, पण आता जे क्लॉडचे जे नवीन आलेले आहे तो प्रोग्राम स्वतः रन करतो, तो रिझल्ट बघतो, तो रिझल्ट चांगला नसेल तर स्वतःच सुधारणा करतो आणि सगळ्यात उत्तम चालणारा प्रोग्राम तुम्हाला देतो, चालणारी ॲप्स बनवून देतो. आणि हे जेव्हा सुरू झालं तेव्हा लोकांचं मात्र धाबदड आणलं. आणि त्यामुळे आता सगळ्या कंपन्यांना वाटायला लागलं आता मग सॉफ्टवेअर इंजिनियर्सचं होणार काय, टेस्टर्सचं होणार काय. टेस्टिंगचे जे जॉब जाणारच आहेत, कॉल सेंटर जाईल, BPO जाईल, जर्नलिस्ट कमी होतील, वकिलांचे बरेच होतील, डॉक्टरांचं बरंचसं काम हा AI करेल. आणि खरी गोष्ट आहे, मी तुम्हाला काय खोटं सांगण्याचा काय अर्थ नाही आहे. पुढच्या 5-10 वर्षात काय होईल, मी गाण्याचं काय होईल तुम्हाला म्हणून दाखवलं. स्क्रिप्ट राईट तो करतो. आपण समजा त्याला सांगितलं की मला एक गोष्ट त्याला दिली की 2 भाऊ आहेत, एका भावाने दुसऱ्याचा खून केला आणि तो खेडेगावात गेला, त्याने उद्योग काढला आणि तो भयंकर मोठा झाला, तर पुन्हा दुसऱ्या शहरात गेला का परदेशात गेला, तो $multi-billion असणार, अशी एक गोष्ट दिली. तो आता एक गोष्टीवर स्क्रिप्ट लिहून दे मला. तो 5 मिनिटात तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतो. मग स्क्रिप्ट रायटरने करायचं काय. उद्या तुम्ही म्हणजे अब्राहम लिंकन हिरो आणि मेरिलिन मनरो हिरोईन, मेरिलिन मनरो नाही, मधुबाला हिरोईन. अब्राहम लिंकन हिरो आणि मधुबाला हिरोईन दोघेही मेलेले आहेत. असा मी सिनेमा घरच्या PC-वर काढू शकतो, कारण 30 सेकंदाचा मी ऑडिओ घेतला की तुम्हाला हे करता येतं मला, आणि व्हिडिओ काही फोटो घेतले तरी सुद्धा ते मला हे करता येतात. त्यामुळे अब्राहम लिंकन झाडाभोवती फिरतोय, तेरा प्यार मेरा प्यार वगैरे, मधुबाला म्हणते अभिनय, हे सगळं होऊ शकतं. अब्राहम लिंकन कुठे आणि मधुबाला कुठे. तर त्यामुळे आत्ता या अनेक नटांनी स्वतःचे कॉपीराईट हे केलेले आहेत. ऋतिक रोशन काय म्हणतो, समजा त्यात तो काहीतरी कुठल्या तरी प्रॉडक्टची जाहिरात करतो, दाखवायला लागलं तर त्यांनी स्वतः काम न करता मी ती जाहिरात बनवू शकतो. त्यामुळे त्यांनी स्वतःचे कॉपीराईट केले की माझी जाहिरात वापरायची असेल, मला आत्तापर्यंत पैसे मिळत होते, आता तुम्ही घरी बसल्या टेबलावरती माझी जाहिरात करू शकता, त्यामुळे तुम्ही माझा कॉपीराईट वापरता कामा नये, वापरला असता मला पैसे दिले पाहिजे, असं त्यांनी लिगल करून ठेवलं आहे. आता जेव्हा AIचं चालू झालं तेव्हा गेल्या 1 वर्षापूर्वी हॉलिवूडमध्ये फिल्म डिरेक्टर्स, ॲक्टर्स, स्क्रिप्ट रायटर्स यांनी मोर्चे काढले आणि संप केले, म्हणून त्याच्यावर बंधन आली. पेंटिंग्समध्ये जेव्हा अनेक बक्षिसं देण्यात आली, म्हणजे प्रचंड याच्यात पारितोषिक असतात कित्येक $1 मिलियन, तेव्हा ते पारितोषिक जाहीर झालं फिलाडेल्फिया का कुठेतरी, लक्षात नाही माझ्या. आणि बघितलं अनेक जगातले पेंटर्स जमले होते सगळे की आता कोणीतरी उठेल आणि ते जाहीर, तर कोणीच उठलं नाही. तेव्हा नंतर लक्षात आलं की ते AIने काढलेलं होतं चित्र म्हणून. तर असं जे सगळं झालं, मग त्यामुळे खळबळ आहे सध्या की AIने समजा संगीत दिलं असेल तर त्याला ग्रॅमीज अवॉर्ड मिळणार का नाही. त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे, फक्त AIने जर का चाल दिली असेल तर आम्ही ग्रॅमीज देणार नाही.
त्यात मॉडिफिकेशन केलं असेल तर तुम्ही ग्रॅमीज अवॉर्ड घेऊ शकता. त्यामुळे संबंध कला विश्वामध्ये सुद्धा, कादंबऱ्या सुद्धा हे AIने लिहिलं आहे का, याचा वापर करून तुम्ही सुधारलेलं आहे. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड, कायद्यात सुद्धा न्यूयॉर्क टाइम्स विरुद्ध ओपन AI सध्या खटला चालू आहे. कारण ओपन AIनी अनेक कथा लिहिल्या, पण त्या कथा किंवा अनेक गोष्टी पब्लिश केल्या. न्यूयॉर्क टाइम्स म्हणाला माझ्या या अमुक दिवसाच्या अमुक पेपरमध्ये ही बातमी आली होती, ती तुम्ही वापरलेली आहेत, त्यामुळे तुम्ही कॉपीराईटचा भंग केलेला आहे. आणि त्यामुळे न्यूयॉर्क टाइम्स विरुद्ध ओपन AI ही प्रचंड मोठी केस गाजलेली आहे. अशा अनेक केसेस सध्या चालू आहेत जगामध्ये. म्हणजे त्यामुळे हा अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे सगळं जग, त्यातले कायदे, पेटंटचे कायदे, अनेक कायदे बदलणार आहेत हे लक्षात ठेवा. मेडिकल फील्ड तर आमूलाग्र बदलेलं आहे, शंकाच नाही मला. अजूनही ऑपरेशन्स करायला इतकं ताबडतोब होणार नाही, कारण रोबोट्स इतके प्रगत झालेले नाहीत. रोबोटिक सर्जरी गुडघ्याची होऊ शकते, डोळ्याची होऊ शकते, अनेक. पण अजून एक 10-20 वर्षांनी रोबोट्स एवढे प्रगत होतील की कित्येक ऑपरेशन्स ती होतील. ज्येष्ठांना मदत करण्याकरता रोबोट्स मदत करतील. बातम्या तयार करण्याकरता, म्हणजे जे घडलंय त्याची थोडी माहिती दिली की इथे आग लागली होती आणि त्यावर 2 बंब गेले आणि 5, अशी थोडी माहिती दिली की तो आत्तापर्यंत इतर सगळे व्हिडिओज, इतर सगळी बातम्या आणि आपण दिलेली माहिती करून तो सगळं बातमी तयार करून देऊ शकतो पुन्हा. म्हणजे इतकं जर्नलिस्टचं काम काय होईल, कथा लेखकांचं काय होईल, चित्रपट प्रोड्युसर्सचं काय होईल, शिक्षकांचं काय होईल. उद्या फळ्यावर लिहितोय, मुलं लिहून घेत आहेत, हे तर आत्ता ठीक आहे, एक 5-10 वर्षात ते चित्र पूर्ण बदलणार आहे. आत्ताच मुलं लिहून घेतले, मोबाईलवरून फोटो काढतात. उद्या व्हिडिओज इतके सुंदर, आज सुद्धा खान अकॅडमी आणि इतर व्हिडिओ अप्रतिम आहेत. तर उद्या व्हिडिओचं 3 डिमेन्शनल अतिशय सुंदर ॲनिमेशन केलेले व्हिडिओज इतके सुपर निघते, आजच आहेत, आणखीन 5 वर्षांनी. आणि ते मी व्हिडिओ असलेला 11 वाजता मी रात्री बघू शकतो. 11 वाजता मला शिक्षक मिळू शकत नाही. तेव्हा शिक्षणाचं क्षेत्र बदलेल. शिक्षकांचं रोल हा मुख्य म्हणजे चांगले व्हिडिओज तयार करणं आणि दर 15 दिवसांनी, महिन्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं, असं होईल. ते हे जे जग आहे प्रचंड बदलणार. मी ऑन अँड ऑन मी जाऊ शकतो याच्यात, म्हणजे खूप बोलू शकतो, पण मी 1-5 मिनटात थांबणार आहे. उद्याच्या जगात आपण काय केलं पाहिजे हे सगळं ठीक आहे. एक विचार असा आहे की काहीच होणार नाही. इंडस्ट्री 1.0 मध्ये लोकांना वाटलं होतं की जॉब जातील, पण जेवढे गेले तेवढेच निर्माण झाले. इंडस्ट्री 2.0च्या वेळेस जेवढे गेले तेवढेच निर्माण झाले. इंडस्ट्री 3.0च्या वेळेस जेवढे गेले तेवढेच निर्माण झाले. त्यामुळे प्रचंड बेकारी वगैरे याच्यामुळे निर्माण झाली नाही. पण इंडस्ट्री 4.0 मध्ये जिथे AI सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि IoT, बिग डेटा, AR, VR, 3D प्रिंटिंग, क्लाउड कम्प्युटिंग, ब्लॉकचेन आणि या सगळ्यामुळे प्रचंड फरक पडणार आहे असं मला वाटतं. एका ह्याच्याप्रमाणे काही फरक पडणार नाही. जेवढे जातील तेवढेच निर्माण होतील. दुसऱ्या मताप्रमाणे 67% जॉब जातील. मला स्वतःला असं वाटतं 10 ते 20% जॉब जातील. पण उरलेले जॉबचं नेचर बदलेल. ते उद्या सगळे तुम्ही बेकार फिराल असं मला मुळीच वाटत नाही, पण नेचर बदलेल. म्हणजे अनलर्न आणि लर्न करावं लागेल. एका सोशॉलॉजीने सांगितलं की तुमच्या करिअरमध्ये तुम्ही 3 ते 4 किंवा 5 वेळेला तुमची करिअर बदलावी लागेल. करिअर बदलावे लागेल. मी इन्फोसिसमधनं TCS किंवा सिटी बँकमधनं बँक ऑफ अमेरिका नाही. तुम्ही ज्या तऱ्हेने काम करता ते बदलणं. मी ATM झाले आणि टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले. DTP आणि वर्ड प्रोसेसर आला आणि टायपिस्टचे जॉब्स गेले. CAD CAM आलं आणि ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले. ॲनिमेशन सॉफ्टवेअर आलं आणि अनेक चित्रकारांचे जॉब्स गेले. तर बेसिकली जॉब्स, आणि हे पूर्वी 5 वर्षात 10 वर्षात व्हायचं, आता दर महिन्याला, दर 3 महिन्याला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेग प्रचंड वाढलेला आहे. तो किती वेळा तुम्हाला बदलावं लागेल मला माहिती आहे, पण अनेक वेळेला लर्न करावं लागेल सातत्याने. म्हणजे आम्ही 1975 साली की IITतनं बाहेर पडताना अरे आपण आता पुन्हा पहिल्या वर्षात जाण्याची गरज आहे कारण खूपच जग बदललं आहे, त्यावेळी आम्ही म्हणत असो. आता तर म्हणजे प्रचंडच वेगाने जग बदलणार आहे. तुम्ही त्यामुळे जे शिकताय ते थोडक्यात थिंकिंग करणं, कशा तऱ्हेने प्रॉब्लेम सॉल्विंग आणि लॉजिकल थिंकिंग हे तुम्ही डेव्हलप जर का केलं तर तुम्हाला कुठेही मरण नाही. तुम्ही घोकमपट्टी करून कसंही पास झाला तर तुम्ही नक्की खड्ड्यात चालायचं, कारण जग बदललेलं असेल पुढच्या 2-3 वर्षात. तुम्ही पास व्हाल तोपर्यंत तुम्ही शिकलेल्याचा फायदा होणार नाही. पण तुम्ही लॉजिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग
हे जर का शिकलात तर मात्र तुम्हाला आयुष्यभर कशाचं बरं नाही. सो मी 4-5 गोष्टी सांगून थांबणार आहे. सो काय केलं पाहिजे? एक म्हणजे तुम्ही मेकॅनिक इंजिनियर असा, सिव्हिल असा, आर्किटेक्ट असा, अकाउंटंट असा, फार्मासिस्ट असा, घाबरू नका. जग 100% बदलणार आहे, शंका नाही. फार्मसीमध्ये ड्रग डिस्कवरी, AI आणि क्वांटम कम्प्युटिंगमध्ये प्रचंड बदलणार आहे. डेमिस हसाबिस जो केमिस्ट्रीचा नोबेल मिळालं 2 वर्षापूर्वी, प्रोटीन फोल्डिंगचं त्यांनी हे काढलं. ही इज गॉन ऑन रेकॉर्ड टू से की 10 वर्षात, नोबेल लॉरेट म्हणतोय, पुढच्या 10 वर्षात आपल्याला नोन डिसीजेसवरती आपण मात करू. म्हणजे डिमेन्शिया, अल्झायमर, कॅन्सर, डायबिटीज, नोन डिसीजेसवरती सगळ्या. कारण क्वांटम कम्प्युटिंगचा जो स्पीड आहे ड्रग डिस्कवरीचा आणि डायग्नोसिसचा, तो अचाट आहे. आणि तो इतका डेटा आत्तापर्यंत आहे, सगळ्या डेटाचं ॲनालिसिस करणं आणि ती ड्रग डिस्कवरी, एक मॉलिक्यूल शोधायला ते सिक्वेन्शियली करायला भयंकर वेळ लागायचा. पण आता क्वांटम कम्प्युटिंगमुळे भयंकर पॅरललिझम असतो, त्याच्यामुळे प्रचंड वेगाने ते होऊ शकेल. आणि त्यामुळे पुढच्या 10 वर्षात आपण अनेक गोष्टींवर मात करत असतो. आता प्रत्यक्ष 10 होईल, 20 होईल, 15 होईल, मला माहीत नाही. पण एकंदरीत त्यामुळे मेडिकल फील्ड, वकिली फील्ड, सगळं चित्रच प्रचंड बदलणार. तर मी 2-3 गोष्टी सांगतो. तुम्ही जे करताय ते एक्सलन्स गाठा. मेकॅनिकल, सिव्हिल तर सिव्हिल, जे AI मध्ये आहेत किंवा डीप डेटा सायन्समध्ये, त्यांना नक्कीच चांगलं भवितव्य यात शंकाच नाही पुढच्या 10 वर्षात. पण म्हणून सगळेजण धावाधाव करून आता आपण मेकॅनिकल आहोत, आता आपलं भविष्य काही नाही असं मुळीच समजू नका. पण मेकॅनिकल असाल, सिव्हिल असाल, इलेक्ट्रिकल असाल, तर पुढच्या 5 वर्षात AI मुळे काय फरक पडेल, याचा कसा फायदा करून घ्यायचा. जसं SAP आलं तेव्हा SAP इम्प्लिमेंटेशनचे लोक लागले आम्हाला, SAP, ओरॅकल वगैरे, ERP इम्प्लिमेंटेशन करण्याकरता. तसं AIचा फायदा रिटेलमध्ये कसा होईल, AIचा एज्युकेशनमध्ये कसा होईल, AIचा हॉस्पिटलमध्ये कसा होईल. कारण सगळं काही नष्ट होणार नाही इतक्यात, त्याला अजून 20-30 वर्ष, मला माहीत नाही काय, मी प्रेडिक्ट करू शकत नाही. पण AIचा फायदा कसा करावा ह्याच्याकरता पुढची 5-10 वर्ष जातील. तर तुम्ही जेव्हा पास व्हाल किंवा पुढे तर कुठलंही क्षेत्र असेल, AI मुळे ते कसं बदलणार आहे, आपण त्याचा फायदा कसा करून घ्यायचा ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्यापुढे शिका आणि अनलर्न म्हणजे बदलण्याची तयारी ठेवा. दुसरा मुद्दा म्हणजे तुमचं कम्युनिकेशन अतिशय चांगलं असलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे. कितीही टेक्नॉलॉजी पुढे जाऊ कमी जाऊ, तुम्ही तुमची सोशल स्किल्स जर का चांगली नसतील तर तुम्ही पुढे जाणार नाही. न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसून त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला असं आपण ऐकतो. त्या अर्थात कथा आहे का दंतकथा आहे माहीत नाही. पण तुम्ही कुठल्याही झाडाच्या खाली बसू नका, काही होणार नाही. सगळं टीमवर्क आहे. आज आम्ही जेव्हा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स करायचं होतो, ही 40 माणसं, हा प्रोजेक्ट, ही डेडलाईन, की फार्मास्युटिकलमध्ये एखादा ड्रग मॉलिक्यूल शोधायचा आहे, तर तुम्ही हे अमुक डायबिटीजवरती नवीन मॉलिक्यूल शोधायचं आहे, 4 महिने त्याचं बजेट हे आहे, इतकी माणसं आहेत. सगळं टीमवर्क आहे. माझ्या क्वांटम फिजिक्स आणि बिग बँग सारख्या, प्लाझ्मा थिअरी किंवा अनेक वेगवेगळ्या स्ट्रिंग थिअरी सारख्या कॉम्प्लिकेटेड ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींवरती सुद्धा संशोधन करणारे माझे अनेक मित्र आहेत, MIT, स्टॅनफर्ड, सगळीकडे, ते सुद्धा टीमवर्कने करतात. कुठली गोष्ट आज इंडिव्हिज्युअलिस्टिक, सेल्फिश किंवा मी मोठा ग्रेट असं काही होणार नाही. त्यामुळे टीमवर्क, लिसनिंग ॲबिलिटी, लीडिंग बाय एक्झाम्पल, सेन्स ऑफ ह्युमर, बोलणं, वक्तृत्व, चांगले इंग्लिश असणं. कारण ग्लोबल वर्ल्डमध्ये आपल्याला इंग्लिश पण चांगलं पाहिजे. कुठल्याही भाषेत प्रभुत्व पाहिजे, मराठी तर मराठी, इंग्लिश तर इंग्लिश, पण आपल्याला आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे. तर पर्सनॅलिटी चांगली पाहिजे. सो फर्स्ट इज एक्सलन्स इन द फील्ड दॅट यू आर इन. बी अनलर्निंग अँड लर्निंग. 3 एक गुड पर्सनॅलिटी. आणखीन 2 फक्त गोष्टी सांगून थांबणार आहे मी. एक म्हणजे सातत्याने फक्त जॉब शोधणं, ह्याच्यापेक्षा आपण स्वतःचं काही करू शकतो का, आणि फक्त करू शकतो नाही, पुढच्या 5 वर्षात ते टिकेल का बदलेल, 10 वर्षात टिकेल का, हे स्वतः सातत्याने बघणं आणि सातत्याने बदलणं. म्हणून तुमचा एक कान भविष्याकडे असला पाहिजे. म्हणून तुम्ही AI, इंडस्ट्री 4.0 बेसिक ज्ञान कुठल्याही क्षेत्रात असलात तरी ते जरूर मिळवा. वाटलं तर कुठले तरी कोर्सेस करा. MITचे कोर्सेस आहेत, स्टॅनफर्डचे कोर्सेस आहेत, IIT खरगपूरचे कोर्सेस आहेत, कित्येक फ्री पण आहेत.
साईड बाय साईड तुम्ही करतात, त्यात कोर्सेस करा, कुठलेही चांगले सर्टिफिकेट्स असू दे, तुम्हाला बेसिक ज्ञान असू दे, मराठीत इंग्रजीत तुम्ही बेसिक पुस्तकं वाचा, व्हिडिओज बघा, हाऊ डज LLM वर्क, हाऊ डज डीप लर्निंग वर्क, तुम्हाला साधारण माहिती पाहिजे. तुम्ही स्वतः AI मध्ये काम करत नसाल तरी तुम्हाला त्या बाउंड्रीज माहीत पाहिजेत, ते केपेबिलिटीज माहीत पाहिजेत, लिमिटेशन्स पण माहिती पाहिजेत. आणि त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे जर का असेल आणि तुम्ही चेंज बदलण्याची जर का तुम्ही तयारी दाखवली तर तुम्हाला कोणीही काही करणार नाही. मेकॅनिकल तर मेकॅनिकल तुम्ही त्यात एक्सलन्स गाठाल, AIचा वापर त्यात कसा करायचा आहे तुम्ही शिकाल आणि तुम्ही सातत्याने स्वतःत बदल घडवाल आणि तुम्ही तरी व्यवस्थित टिकाल. त्यामुळे उद्या लगेच जॉब जाईल अशातला भाग नाही. पण हे नाही तुम्ही केलं या 4-5 गोष्टी आणि स्वतः फक्त जॉब न बघता एंटरप्रेन्योरशिप भारतात जी खूप कमी आहे ती हे करणं. आणि सगळ्यात शेवटली गोष्ट, तुम्ही इतक्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहात, तुम्हाला शक्य आहे फिनॅन्शियली आणि इतर, पण भारतामध्ये अजून 20-30-40% लोक आहेत ज्यांना 2 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागतं, कित्येकांच्या घरात वीज नाही आहे. तर आपण जी प्रगती करू देशाची किंवा समाजाची किंवा तुम्ही व्यक्तिगत अमेरिकेत जाल, तुम्ही पैसे मिळवाल, गाड्या घ्याल, काय जे काय कराल ते, पण ही प्रगती काळातल्या सगळ्या प्रत्येकापर्यंत कशी पोहोचेल हे सातत्याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे जर का ठेवलं तर तुम्ही चांगले यशस्वी म्हणून फक्त व्यक्ती म्हणून जगाल अशातला भाग नाही, पण एक चांगले नागरिक म्हणून सुद्धा जगाल असं मला वाटतं. धन्यवाद.